सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो. विवाह ही संस्कृती, परंपरा, संस्कार हे सांगितलं जात असताना हे सगळे शब्द किंवा या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे कालबाह्य झालेल्या आहेत. लग्न लागत असताना फक्त स्टेजवर नवरदेव नवरी गेले म्हणजे त्यावेळेस फक्त विवाह ही अतिशय महत्वाची संस्कृती आहे, महत्वाचा संस्कार आहे, अतिशय पवित्र संस्कार आहे, ह्या फक्त माईक मधून सांगण्यापुरत्या गोष्टी आता उरलेल्या आहेत. संस्कृती, संस्कार, परंपरा, सभ्यता ह्या किंवा जे काही सामाजिक सभ्यता ह्या सगळ्या गोष्टी आता आपणच आपल्या हाताने कालबाह्य केलेल्या आहेत. मित्रांनो, जे काही साधारणतः 20-25 वर्षापूर्वी जे काही लग्न लागायचे किंवा विवाह संपन्न व्हायचे ते पूर्णपणे पारंपरिक अंगाने संपन्न व्हायचे. मग त्याच्यामध्ये नात्यागोत्याची माणसं जमा व्हायची आणि जवळपास एक महिनाभर हा विवाह सोहळा विविध त्याच्यामध्ये विधी असायचे किंवा प्रथा असायच्या किंवा जे काही पारंपरिक पद्धती असायच्या त्या पद्धती पूर्णपणे हाताळल्या जायच्या. आता लग्न म्हणजे एक कुठेतरी एक फक्त दिखाऊपणाची एक उत्सवप्रियता झालेली आहे. तुम्हाला आम्हाला अनेक ठिकाणच्या पत्रिका ह्या लग्नासाठी येत असतात. मग त्याला कोणी आपण मूळ पत्रिका म्हणतो किंवा नुसती निमंत्रण पत्रिका असते. मूळ पत्रिका आली म्हणजे त्याचा अर्थ असा समजायचा की बा आपल्या घरातील स्त्रीला पण त्याचं आमंत्रण आहे, याचा अर्थ मूळ होतो. पूर्वी जे लग्न असायची तर त्या लग्नामध्ये मामा, मावशी, काकू, आत्या या जवळच्या फक्त रक्ताच्या नात्यालाच ती मूळ पत्रिका किंवा निमंत्रण दिलं जायचं. मग जाऊची एखादी बहीण जरी असली तर तिला मूळ पत्रिका द्यायची ऐपत त्या वधू पित्याची किंवा वर पित्याची होत नसे किंवा आर्थिक स्थिती त्यावेळेसची किंवा परिस्थिती तशी नसायची आणि मग ते साहजिकच नात्यागोत्यातली काही माणसं पत्रिका मिळाली नाही म्हणून किंवा मूळ पत्रिका मिळाली नाही म्हणून रुसून बसायचे. बऱ्याचदा पैसे नसल्यामुळं ज्यावेळेस एखाद्या वऱ्हाडीची बोळवण करायची वेळ यायची तर त्यावेळेस तिला एखादं कमी किमतीचं किंवा ज्याला हलकं म्हणतो असं पातळ लुगडं घेतलं जायचं, त्यातूनही रुसके फुगवे वाढायचे. या अशा गोष्टी घडत असायच्या. मात्र आता पत्रिका भरमसाठ येतात. तुमचे नात्यागोत्याच्या पलीकडेही ते ओळखीच्या ठिकाणच्या, मग ते आपल्या जातीचे असतील नसतील हा प्रश्न गौण आहे. ओळख निर्माण झाली म्हणजे पत्रिका हमखास आलीच म्हणून समजा. आणि एवढ्या शेकड्यानं पत्रिका येतात, काही मूळ पत्रिका येतात आणि 500-500 वऱ्हाडणी लग्नासाठी मूळ पत्रिका देऊन बोलवण्याची प्रथा आता रूढ झालेली आहे. आणि ते एक गोंडस टीप त्या पत्रिकेवर असते, कपड्याचे आहेर बंद. आता कपड्याचे आहेर ही जी काही सुरुवात झालेली आहे ती कशासाठी झालेली आहे की 30-40 वर्षापूर्वी वधूपिता असो किंवा वरपिता असो त्याची बारागाडी गरिबी असायची. कपडे घ्यायला पण लग्नात चांगले नवे कपडे घ्यायला पण त्याच्याकडे पैसे नसायचे आणि मग अशा स्थितीत सोयऱ्याची मांडी झाकण्यासाठी हा सोयराच असतो. या हेतूने जी काही जवळची नातेवाईक आहेत रक्ताच्या नात्याची तर ती नातेवाईक त्या वधू पित्याला वर पित्याला स्वतःच्या खर्चात कपडे घ्यायची. त्यानंतर लग्नाच्या आदल्या दिवशीचं जे काही जेवण असायचं वऱ्हाडी आल्याच्या नंतर तर ते त्यांना जीव घालायची पण वधू पित्याची किंवा वर पित्याची ऐपत नसायची. आणि मग सोयरे धायरे ज्यावेळेस ते रक्ताच्या नात्याचे वऱ्हाडी त्या लग्नासाठी यायचे तर त्यावेळेस ते स्वतःच्या सोबत पीठ कूट डाळ दाणा जे काय असेल ते बांधून आणायचे आणि त्या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याचं पीठकूट ते सोडलं जायचं. ते स्वयंपाक त्याच्यातून केला जायचा. त्याला गडगनेर म्हणतात काही आमच्या भागामध्ये, आणखीन वेगळ्या नावानं ते प्रथा ओळखली जाते. हे सगळं आता बंद झालेलं आहे, कालबाह्य झालेलं आहे. सगळं रेडीमेड संस्कृती आपण स्वीकारलेली आहे. आता कपड्याचे आहेर बंद हे प्रत्येक जण टीप लिहिते, परंतु हे धाडस कोणीही करत नाही की कपड्याचे आणि पैशाचे म्हणजे कपड्याचे आहेर बंद म्हणायचं आणि पैशाचे आहेर सुरू. बरं, एखादा गरिबीचा असला, आता सर्वसाधारण परिस्थितीतला असला, जवळच्या लग्नाला जायचं तर त्याला 500ची नोट दिली तर त्याच्या मनाला येत नाही, 1000-2000 रुपयाचं ते तयार करावा लागतो. 200 रुपये दिलेले शोभत नाहीत किंवा त्याला नावं ठेवतात. मग हे धंदे कशासाठी नेमके काय त्यातून काय साध्य करायचं म्हणजे लोकांना लग्नाला बोलवायचं, त्यांना भेट द्यायची, 5 मिनिटं थांबायचं, 1000 रुपये त्याच्या हातात टेकवायचे आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून एखादं चादर, रग, साडीचा बोळा असं काहीतरी घ्यायचं आणि ते घरात पडू द्यायचं. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी शेतात जाण्याचा योग येतो, एखाद्याच्या गोठाणावर जाण्याचा योग येतो तर त्या ठिकाणी ते लग्नात अंधन दिलेले सोफ्याचे सेट हे शेतात सडा लागले तर घरात जे काही लग्नाचे भांडेकुंडे येतात त्याचे आता अंधन भांड्याची प्रथा थोडी कमी झालेली आहे तर ते कुठेतरी अडगडीत पडलेले असतात. आणि या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही आम्ही मराठी माणूस
हा एकेकाळचा 150 एकरावरचा समृद्ध असलेला मराठी माणूस आता 1.5 गुंठ्यावर आला आणि व्यवस्थित जगता येत नाही म्हणून कर्जासाठी याच्या त्याच्या पुढे हात पसरतो आहे, आरक्षण मागतो आहे. ह्या गोष्टी कुठेतरी अनावश्यक खर्चाच्या बंद झाल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. हे बंद होणं एवढं सोपं नाही हेही आम्हाला कळतं. तुर्तास तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.